मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल, कारण माझ्या आता इकडे 11:15 वाजलेत. तर हे घड्याळ मागे पडलेलं आहे, परंतु आता टाइम दाखवतोय करेक्ट. सो 11:15 झालेत आता. आणि आता मी लावलेत बटाटे कुकरला. तर घर वगैरे आवरलेलं आहे. आणि आज मी हा ड्रेस घातलेला आहे लुलू वरून आणलेला. तर आज नाश्ता देते मी माझ्या मिस्टरांना खिचडीचा, आणि मीही तोच खाईल. 11 वाजलेत. सो माझा इंटरमिटेंट फास्टिंग स्टार्ट झालेला आहे. तर मी चहा घेतलाय आताच, आणि चहा वगैरे झालाय, आंघोळ वगैरे सगळ्यांची झाली आहे. थोडंसं उशिराच उठणं होतं आज. मिस्टर घरी आहेत हा आठवडा तर. आणि गाऊ स्कूलला गेले, तिला डब्बा वगैरे करून दिला आणि पुन्हा झोपलो. तर त्यांचं काम चालू होतं, ते त्यांचं थोडंफार वर्क असतं तर ते करत बसतात. तर चला आता लागूयात कामाला. तर अशा प्रकारे इथे मी साबुदाणे रात्रीच भिजवले होते आणि आज एकदम सुट्टे सुट्टे झाले होते. तर मला एवढ्या साबुदाण्यामध्ये खिचडी देखील बनवायची होती आणि सोबतच मला बनवायचे होते वडे, साबुदाण्याचे वडे. तर मी एका बाजूला खिचडी टाकून घेतली, आमटी बनवून घेतली, आणि सोबत इकडे मी वड्यांची तयारी करत होते. तर इथे शेंगदाणा आणि ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली. त्यात बटाटा मी किसून टाकला आणि अशा प्रकारे छान मी त्या मळून घेत होते. आणि इथे मी मीठ यूज केलं होतं, तांबडं मीठ. आणि आपलं असं असतं की वजनही नाही वाढलं पाहिजे आणि खाण्यासाठी देखील टेस्टी पाहिजे. सो मला उपवासाचे वडे बनवायचे होते आणि ॲक्च्युली मलाच खावे वाटले होते. तर म्हटलं अप्पे पॅनमध्ये बनवावेत. तर मस्त घी टाकून घेतलं होतं, म्हणजे तूप. आणि शक्यतो मी तुपाचा वापर जास्तच करते, कमी नाही करत. परंतु फ्राईड नाही खायचं म्हणून अप्पे पॅनमध्ये मी छान म्हणजे फ्राय केले. परंतु जर तुम्हाला फ्राईड खायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता. आणि इथे लगेचच मी वेफर्स वगैरे तळून घेतले. आणि सोबतच मी इथे किस जो तळला होता तर तो मी किस घरीच बनवला होता बाल्कनीमध्ये. आणि इथे हे जे साबुदाण्याचे पापड दिसत आहेत तर ते हे मी विकत आणलेले आहेत इथे कलरचे. आणि अशा प्रकारे महाशिवरात्रीसाठी लंचची तयारी झाली होती आणि गाऊ देखील आली होती. सो मला गाऊला जेवायला द्यायचं होतं. अशा प्रकारे छान वडे दोन्ही बाजूंनी मी भाजून घेतले होते. कसं काय तू वडे? मस्त स्पायसी नाही म्हणले? आवडले तुला? टॅबलेट बघायचंय आणि मग काय बघते? नमस्कार मंडळी. तर मी आजच्या कास्ट आयर्नच्या पॅन मध्ये आप्पे बनवले, म्हणजे साबुदाण्याचे वडे. तर तो हा आहे. आणि हा आप्पे पॅन मी इंडियामध्येच घेतलेला आहे. तर हा मी Amazon वरून मागवला होता. 650चा होता आणि हा कास्ट आयर्नचा आहे. तर हा कास्ट आयर्न मेंटेन कसं करायचं, तर त्याला घासलं की जरा पुसून घेईल मी, थोडा वेळ सुकून देईन आणि मग ऑइल लावून ठेवून देईन. तसंच मी अजून एक माझ्याकडे तवा आहे कास्ट आयर्नचा, तर तोही मेंटेन करते. आणि जेव्हाही मला आप्पे वगैरे बनवायचे असतील तर तेव्हा मी काढून तो चांगला घासते, कारण त्याला आपण तेल लावलेलं असतं. सो ते तेल खूप दिवसांचं असतं आणि त्याच्यावरती कचरा साठलेला असतो, त्यामुळे ते व्यवस्थित घासून काढणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा तवा आहे, तर हा छान घासून मी त्याला पुसून घेईल आणि मग ऑइल लावून ठेवेल. सुरुवातीला तो छान असा घासून काढायचा. आपल्याकडे जी घासणी असते तारेची घासणी घासू शकता आणि त्याला तेल वगैरे काही ठेवायचं नाही. त्यानंतर मग छान तो सुकून घ्यायचा आहे, पुसून घेतला तरी चालेल आणि त्याला पुन्हा एकदा तेल लावून ठेवून द्यायचं आहे.
नमस्कार मंडळी, तर संध्याकाळची 6 वाजलेत, 5:45 वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहोत जबेल अलीला मंदिरामध्ये. तर अशा प्रकारे साडी वगैरे आणि नेसली आणि गाऊनही मस्त दिवाळीचा ड्रेस घातलाय आणि राघवला बर्थडेला आलेला ड्रेस घातलाय अशा प्रकारे. तर माझ्या मिस्टरांनी देखील छान कुर्ता घातलाय व्हाईट कलरचा आणि आम्ही आता मंदिरात जाणार कारण आज आहे महाशिवरात्र. तर आपण आपल्याकडे असताना तिकडे म्हणजे इंडियामध्ये शिवरात्रीला मंदिरामध्ये जातो, तसंच आज आम्ही मंदिरात चाललोय आणि देवाचा दिवा वगैरे लावलाय मी. तर संध्याकाळ झाली सो त्यामुळे तर आता यायला किती वाजतील माहिती नाही आम्हाला. काय हे स्कूलचं वे, माझ्या स्कूलचं वे आहे. आणि आम्ही आता मंदिरामध्ये निघालो तर अजून 1 तास लागेल आम्हाला पोहोचायला, 7 वाजतील. आणि राघव बघतो इकडे तिकडे, संध्याकाळ झाली आणि अंधार पडायला लागला ऍक्च्युली. आणि खरं तर आज खूप जास्त ट्रॅफिक होतं, तर आम्हाला जाता जाता अंधारच पडला आणि पुढे आम्हाला मंदिर दिसल्यावरती बरं वाटलं कारण राघवही वैतागला होता. लहान आहे तर त्याला जास्त वेळ बसून ठेवत नाही आम्ही कारमध्ये. 1 तासाचाच प्रवास होता परंतु तरी देखील कंटाळला होता तो. आणि अशा प्रकारे मंदिर देखील आलं होतं. आम्ही मंदिरात गेलो त्यानंतर आणि मंदिरामध्ये शूट वगैरे करायला अलाउड नाही आहे, सो मंदिरामध्ये आम्ही शूटिंग नाही केलं. आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी खूप मोठी लाईन होती. तर त्यानंतर माझे मिस्टर लाईनला थांबले आणि आम्हाला मध्ये सोडलं होतं बाजूने, तर आम्ही तिथे जाऊन बसलो होतो. अशा प्रकारे इथून सोडत होते आतमध्ये जायला. आणि खरं तर पाहू शकता तुम्ही मंदिर केवढं भव्य आहे आणि खूप सुंदर वाटतं, खूप. तर आम्ही आता निघालो घरी आणि यानंतर आम्ही घरी निघालो होतो परंतु आम्ही गुरुद्वाराला गेलो आणि तिथे गाऊला आम्ही जेवायला घातलं कारण उशीर झाला होता. तिथे जेवण देखील चालू होतं. आणि आता गुड नाईट गाडीमध्ये गाऊ झोपणार आहे कारण गाऊला झोप येत होती. येतानाच राघव आणि गाऊ दोघेही झोपले होते. राघव तर काही झोपणार नाही परंतु गाऊ नक्की झोपेल आता. आणि यानंतर आम्ही घरी निघालो होतो. तर तुम्ही पाहू शकता केवढा अंधार झाला आणि खूप छान वाटतं रात्रीचा प्रवास करायला ॲक्च्युली गाडीमध्ये. नमस्कार मंडळी, तर आम्ही घरी निघालोय परंतु आम्हाला अजून 50 किलोमीटर जायचंय आणि आता वाजलेत 8:45. तर 9:30 पर्यंत आम्ही पोहोचू घरी. 9:30 9:45 वाजतील. अजून 52 मिनिटाचा रस्ता आहे आणि तसं ट्रॅफिक नाही परंतु पुढे सिटीमध्ये अजून गेलं की आतमध्ये पण ट्रॅफिक लागतं. नमस्कार मंडळी, तर आम्ही आत्ताच आलोत बाहेरून आणि आता गाऊच्या डब्याची वगैरे तयारी करून ठेवते आणि मग झोपणार आहे. उद्या तिला डब्यामध्ये पास्ता देणार आहे तर पास्ता बॉईल करून मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि ते आहे राघव, माझे मिस्टर आणि गाऊ येत आहेत खालनं. गाऊ झोपली होती सो त्यामुळे लिफ्ट आली पटकन तर मी निघून आले. तर आता मी चेंज वगैरे करते आणि मग त्यानंतर झोपून घेते. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते मी. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.